पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघानं पोटनिवडणुकीमध्ये माझ्या शब्दाला मान देऊन समाधान आवताडे यांना विधानसभेत पाठवलं। मी मतदारसंघाला दिलेल्या शब्दाप्रमाणे सरकारचा करेक्ट कार्यक्रम केला आणि मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला निधीही दिला। मी जे बोलतो ते करतोच। समाधान आवताडे यांनी मोठ्या प्रमाणात या मतदारसंघाला निधी मंजूर करून घेतलाय। हा विकासाचा रथ यापुढे असा सुरू ठेवण्यासाठी पुन्हा एकदा समाधान आवताडे यांच्या पाठीशी उभे राहा असं आव्हान राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंधळगाव येथे बोलताना केलंय। ते मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते। या उद्घाटनाप्रसंगी पंढरपूर एमआयडीसी कर्जाळ कात्राळ ते नॅशनल हायवे रस्ता आणि दामतर्डी बंधारा या कामाचं उद्घाटन डिजिटल प्रणालीद्वारे करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सुभाष बापू देशमुख, आमदार राजेंद्र राऊत, आमदार सचिन कल्याण शेट्टी, चेतनसिंह केदार, उद्योगपती संजय अवताडे, दामाजी मंदिर समितीचे अध्यक्ष विष्णुपंत अवताडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर, बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ अवताडे, विजयसिंह देशमुख, अप्पर सचिव दीपक कपूर, गोणेवाडीचे सरपंच रामेश्वर मासाळ, सरपंच विजय माने, विनायक यादव, चांगदेव कांबळे, तानाजी काकडे, धनंजय पाटील, सुरेश भाकरे, दीपक सुडके यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की समाधान दादांना निवडून द्या, तुम्हाला आश्वासने अनेक मिळाली असतील, पण मी मंगळवेढ्याच्या शिवारात पाणी आणून दाखवीन असं आश्वासन दिलं होतं। ते आश्वासन मी पूर्ण केलं असून तुम्ही तुमचं एकमत समाधानला दिलं। त्या समाधान आवताड्यांनी तुमचं समाधान करून दाखवलंय। ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या गोष्टी आम्ही शक्य करून दाखवल्यात। या मतदारसंघावर पडलेला दुष्काळाचा कलंक पुसून हा मतदारसंघ नंबर 1 वर आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही। विकासासाठी पाणी हे फार महत्त्वाचं असून पाण्यानं शेती, उद्योग या सर्व गोष्टी होत असतात। त्यामुळे शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून आमच्या सरकारनं शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी दूर करण्याचे प्रयत्न केलेत। सध्या आम्ही शेतकऱ्यांना वीज मोफत दिली आहे। येत्या काही महिन्यामध्ये शेतकऱ्यांना दिवसा 12 तास शेती पंपाचे वीज मोफत देण्याचं आम्ही नियोजन केलंय। 1 रुपयात विमा सुरू केलाय। लाडक्या बहिणींना महिना 1,500 रुपये या सरकारने दिलेत। हे सर्वसामान्यांचे सरकार असून या सरकारच्या पाठीशी तुम्ही राहा, या मतदारसंघाचे आणि नंदनवन करू दाखवू असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना दिला। यावेळी प्रास्ताविक भाषणात बोलताना आमदार समाधान आवताडे म्हणाले की मी जे मागेल ते तुम्ही मंजूर करून दिले आहेत। वीज बिल माफीचा निर्णय तुम्ही घेतल्यामुळे या मतदारसंघातील 48,000 लोकांना याचा लाभ झालाय। म्हैसाळ योजनेसाठी तुम्ही केंद्र आणि राज्याकडून 13,000 कोटी रुपये दिल्यामुळे या मतदारसंघातील 19 गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटलाय। उपसा सिंचन योजनेलाही 700 कोटी रुपये देत आज प्रत्यक्षात या कामाला तुमच्यामुळे सुरुवात होतीये। भूगोलाच्या पुस्तकामध्ये हा तालुका दुष्काळी तालुका म्हणून नोंद होती, मात्र तुमच्या या निर्णयामुळे आगामी काळात शेती क्षेत्रामध्ये अग्रेसर तालुका म्हणून या तालुक्याची नोंद होईल। या अगोदरच्या काळात 40 गावची प्रादेशिक योजना अस्तित्वात आली, मात्र निकृष्ट कामामुळे 3 वर्षांपासून खर्च करून ही योजना व्यवस्थित चालत नाही। सध्या ही योजना शिखर समितीकडे असून समितीला ही योजना चालवणं शक्य नाही। पुन्हा ती योजना MGB कडे देत दुरुस्तीसाठी निधीची आवश्यकता आहे। पंढरपूर एमआयडीसी मंजूर केल्यामुळे येथील तरुणांना आता बाहेरच्या शहरात न जाता इथेच काम मिळणार आहे। आम्ही मागायला कमी पडत नाही, तुम्ही द्यायला कमी पडू नका असं म्हणत आमदार आवताडे यांनी भरघोस निधी दिल्याबद्दल फडणवीस यांचे आभार मानलेत। या कार्यक्रमाप्रसंगी विनोद लटके, अशोक चौंडे, विकास पुजारी, प्राजक्ता बेनारे, प्रसाद कळसे, अनिल यांनीही आपली मनोगती व्यक्त केली। यावेळी भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, राजेंद्र सुरवसे, शिवाजीराव नागणे, नवनाथ पवार, दिलीप चव्हाण, सचिन शिवशरण, रामेश्वर मासाळ, माजी संचालक बापूसाहेब काकेकर, चंद्रकांत पडवळे, जगन्नाथ रेवे, राजन पाटील, वृषाली पाटील उपस्थित होते। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संतोष मिसाळ आणि भारत मुळे यांनी केले। मंगळवेढा तालुक्यातील सर्व ग्रामदेवतांच्या पालख्या कार्यक्रमस्थळी आणून ग्रामस्थांनी फडणवीस यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती। त्याचबरोबर 24 गावातील माती गोळा करून कळस पूजनही करण्यात आले। पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी प्रकाश इंगोले। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द क्राईम एक्सप्रेस न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। लाईक, कमेंट आणि शेअर करा।